विष्णू सहस्रनामाच्या विशेषणांचा अर्थ आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये 30 श्लोक आपले झालेले आहेत आणि जवळजवळ 274 विशेषणं आपण त्याच्यामध्ये 280 विशेषणं त्याच्यामध्ये आपण बघितलेली आहेत. आता आज 31व्या श्लोकाकडे वळूया. 31व्या श्लोकातलं पहिलंच विशेषण आहे अमृतांश उद्भवा. काल आपण चंद्रांशू आणि भास्करद्युती म्हणजे सूर्याचं रूप आणि चंद्राचं रूप असं त्याचं पाहिलं. याच्यातही तेच वर्णन आलेलं आहे. अमृत अंशू उद्भव असा तो शब्द आहे. अंशू म्हणजे किरण. चंद्राचं जे किरणं आहेत ते अमृतासारखी असतात, शीतल असतात आणि म्हणून त्याला अमृतासारखे किरण ज्याचे आहेत असा हा चंद्र ज्याच्यापासून निर्माण झाला. उद्भव म्हणजे जन्म. त्याचा जन्म जो आहे चंद्राचा तो आपल्याला माहीत आहे समुद्र मंथनातून झालेला आहे. या श्लोकामधल्या सगळ्या विशेषणांचा संदर्भ समुद्र मंथनाशी लागतो. तेव्हा समुद्र मंथनातून जी 14 रत्न बाहेर आली, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्रमा, तर ही सगळी 14 रत्नांमधला हा ज्याला चंद्र आपण म्हणूया आजचा, तो आपला त्याच्यातून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्याला अमृतासारखे किरण असलेला चंद्र ज्याच्यापासून निर्माण झाला तो विष्णू, तो परमात्मा. आणि लगेच भानू घेतलेला आहे म्हणजे जो चंद्रासारखा अमृता किरणाचाही आहे आणि सूर्यासारखा प्रकाश देणारा तेजस्वी पण आहे. काल आपण भानू शब्दाचं पाहिलं भास्कर अर्थाने. तसाच इथे भानू आलेला आहे. सूर्याच्या 12 नावांमध्ये हे भानवे नमः आपण म्हणतोच. तमेव भांतम अनुभाती सर्वम म्हणजे जो स्वतः भांत म्हणजे प्रकाशमान होतो, तेजस्वी होतो आणि अनुभांती आणि सगळ्यांना तेजस्वी बनवतो असा तो भानू. अर्थातच प्रकाश देणारा आणि ज्याच्या प्रकाशावर सगळ्या जगाचं आपल्याला दृश्य रूप भासतं तो. पुढचं विशेषण घेतलं आहे शशबिंदू. पुन्हा चंद्राचा उल्लेख आलेला आहे. शश म्हणजे ससा. शशाचा बिंदू म्हणजे ठिपका ज्याच्यावरती आहे, सशाच्या आकाराचा ठिपका. चंद्रावरचे जे डाग आहेत ते सुद्धा त्याला शोभून दिसतात. म्हणजे खरं म्हणजे डाग हे एक वैगुण्य असतं, परंतु इथे शशबिंदू म्हणून त्याला म्हटलेलं आहे की चंद्रावरचं हे जे डाग आहेत ते सुद्धा ज्याच्यामुळे शोभून दिसतात. कारण तो चंद्रच मुळात शीतल असल्या कारणाने त्याच्यावरती सशासारखा दिसणारा जरी ठिपका असला, डाग असले तरी ते चंद्र हे ज्याचं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे अशा अर्थाने त्याला म्हटलेलं आहे. या चंद्राच्या 16 कला असतात. क्षय होतो, वृद्धी होते. पौर्णिमेपर्यंत वृद्धी होते. पुढच्या पक्ष दुसरा जो 15वडा असतो कृष्ण पक्ष ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये त्याची क्षय होतो. कला ज्या आहेत या 16 कला त्याच्या होत राहतात आणि शेवटी अमावास्येला तो लुप्त होतो, दिसत नाही, आपल्याला दिसत नाही. तेव्हा असा हा 16 कलायुक्त जो आहे तो आपल्या विश्वजीवनाचं जणू काही प्रतीक आहे. आपल्या जीवनातसुद्धा क्षय आणि वृद्धी सुरू असतं. कधी कधी आपलं ऐश्वर वाढतं, कधी आपल्याला काही उणीवा कमतरता जाणवायला लागते. तर अशा अर्थाने हा जो आहे परमात्मा हा चयापयचशील आहे आणि आपल्या जीवनातसुद्धा चढ उतार आपल्याला दाखवणारा आहे असं ह्या शशबिंदूमधून दाखवायचं आहे. आता शश हा ससा जो आहे तो ससाच का घेतला, दुसऱ्या त्याला का उपमा दिली नाही? तर सशासारखा तो नाजूक आहे. डाग आहे काही खूप खरा नाही आहे. त्याच्यावरचे जे डोंगर दऱ्या असतील त्याच्या स्वरूपात आपल्याला तो जाणवतो आहे. अजूनही त्याचा शोध आपल्याला लागायचा आहे. कदाचित ते आकार सशासारखे दिसतात म्हणून सशाची उपमा दिली असेल. आणि म्हणून असा हा जो चंद्रासारखा जो आहे, सशासारखा दिसणारा जो ठिपका आहे तो चंद्राला शोभून दिसतो. तेव्हा चंद्र आणि सूर्य हे त्याचे 2 डोळे मानलेले आहेत. त्रिनेत्रामध्ये सूर्य, चंद्र आणि भालावरचा जो डोळा आहे तो 3रा डोळा असं मानलं जातं. तेव्हा लयाच्या वेळेला हा सूर्य आणि चंद्रसुद्धा एक त्याचे नेत्र आहेत असं मानलेलं आहे. आता हा जो भानूवरती आलेला आहे हा कसा आहे, कोटी सूर्य समप्रभा आहे त्याची. तर हा अनेक कोटी सूर्यांची एकत्र आणल्यानंतर जी प्रभा तयार होईल
भास तयार होईल, तेजपुंज जे होईल ते तिथे हजारो सूर्यांच्या तेजाप्रमाणे आहे. आता हे जे परमात्म्याचं जे तेज आहे ते चंद्राच्या रूपाने शीतल, सूर्याच्या रूपाने दाहक असं आहे. ज्या वेळेला अणुबॉम्बचा शोध लागला त्यावेळेला कोपेनहोमर नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी तो शोध लावला. गीतेमध्ये जो श्लोक आहे, दिविसूर्य सहस्रस्य भवेद युगपदुत्थिता यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः, 11व्या अध्यायातला हा श्लोक आहे. दिविसूर्य सहस्रस्य, त्याला हजारो सूर्य एकदम आकाशात तळपताना दिसले. अणुबॉम्बचा जेव्हा त्यांनी पहिला स्फोट केला त्यावेळेला कोपेनहोमरनी हा गीतेतला श्लोक उद्धृत केलेला होता. हे सगळे शास्त्रज्ञ गीतेचा अभ्यास करतात. आईन्स्टाईनचं जर तुम्ही चरित्र वाचलं तर त्याच्यातसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. न्यूटनचं, सगळ्या शास्त्रज्ञांनी संस्कृतमधला गीतेचा प्रमाण दिलेला आहे. आणि म्हणून दिविसूर्य सहस्त्र ज्याला म्हणतो आपण, त्याला अणुबॉम्बच्या स्फोटामध्ये एवढं तेज जाणवलं की जो काही कोटी सूर्यांची प्रभा त्याला तिथे जाणवली. आणि म्हणून त्याला हा 11व्या श्लोकातला यदि भा सदृशी, त्याच्यासारखीच भा म्हणजे तेज मला दिसतं आहे, भासस्तस्य महात्मना, त्या महात्म्याचंच हे रूप आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतरचं विशेषण घेतलं आहे सुरेश्वर. सूर म्हणजे देव, देवांचा ईश्वर. आपण देवदेवेश्वर आपण त्याला विष्णूला म्हणतोच. पुढचं विशेषण घेतलं आहे औषधम. आता हा जो सुरेश्वर आहे याचं थोडंसं सांगायला लागेल. सूर म्हणजे देव, पण सुखाची जी कल्पना आहे, सुख देणारे ते देव असं थोडंसं म्हटलं जातं. आपण देवांचे नवस बोलतो, देवांची उपासना करतो, ते आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण करतो. आणि म्हणून सुर शब्दाची जर व्याख्या केली सुरेश्वराची तर सुखम रांती किंवा ददाती इति सुरहा. म्हणजे काय, सुखाची व्याख्या जर गीतेमधली आपण पाहिली तर काय आहे, यत्तदग्रे विषमिव, टोकाला विषासारखं, परिणामे अमृतोपमम, आणि ज्याचा परिणाम मात्र अमृतासारखा आहे. तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, म्हणजे इथे सुख हे सात्विक सुख घेतलं आहे. सूडबुद्धीने उगवलेला जो काही आनंद असतो तो इथे अभिप्रेत नाही. सुखाला सात्विकतेची जर जोड असेल, ते सुख जरी आपल्याला आत्ता वरवर वाटलं की नाही हे मला काही पचत नाही किंवा मला काही आवडलेलं नाही, पण तरी शेवटी परिणाम त्याचा चांगला होणार आहे हे ज्या वेळेला मनामध्ये येतं त्यावेळेला आपण त्या सुखाला नावं न ठेवता स्वीकारतो. आणि असे देव आहेत आणि ते देव आपल्याला असं सात्विक सुख द्यावं त्यांनी, म्हणून त्याला सुरेश्वर म्हटलेलं आहे. या देवांना कोण देतं सगळं, तर हा परमात्मा देतो, शक्ती, चैतन्य, ऊर्जा. आणि म्हणून या देवांकडून ती आपल्याला येताना सुखमय होऊन यावी, आपल्याला सोसवेल अशी होऊन यावी, अशा अर्थाने इथे सुरेश्वर हा शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वरांनी बघितलेलंच, म्हटलेलंच आहे, सर्व सुखाचे आगर. त्यांना सुखाचा आगर कुठे दिसतो, बापरखुमादेवीवरामध्ये दिसतो, विठ्ठलामध्ये दिसतो. प्रत्येकाचं सुख शोधण्याचं स्थान वेगवेगळं असतं. आपल्याला इंद्रिय सुखामध्ये सुख वाटतं, खाणं पिणं मस्त खाल्लं की सुख वाटतं. संतांना भगवंताच्या दर्शनाने सुख वाटतं. तेव्हा सुख काय आहे हे देवांकडून शिकावं, सुरेश्वराकडनं शिकावं, म्हणून इथे त्याला सुरेश्वर असं म्हटलेलं. पुढचं विशेषण घेतलं आहे औषधम. आता हा जो औषध स्वरूपातला विष्णू आहे हाही पुन्हा समुद्र मंथनातून जो धन्वंतरी बाहेर पडला त्याच्याशी संलग्न आहे. धन्वंतरी काय करायचा, हातामध्ये कलश घेऊन बाहेर आलेला आहे धन्वंतरी. आणि हा वैद्यांचा वैद्य, देवांचाही वैद्य, आणि तो आपल्याला सगळ्या रोगांवरती औषधं सुचवत असतो वैद्यांच्या मार्फत. तो वैद्यांना सद्बुद्धी देतो आणि मग ते वैद्य आपल्याला तसं औषध देतात. अशी म्हणून सगळे वैद्य धन्वंतरीची मूर्ती ठेवतात, त्याची आधी पूजा करतात की पेशंट बघितल्यानंतर मला काय त्याला देऊ हे सुचव, मला नाही सुचणार, ही माझी बुद्धी नाही आहे, धन्वंतरींनी मला बुद्धी दिली तर मी त्याप्रमाणे आचरण ठेवेन. एवढी त्यांची निष्ठा श्रद्धा या धन्वंतरीवर असते, कारण तो विष्णूचं रूप आहे. अशा अर्थाने तिथे त्याला औषध म्हटलेलं आहे. आता हा जो औषध आहे हा
सोमो भूत्वा रसात्मका आपण पाहिलं. चंद्र हा सुद्धा औषधी वनस्पतींचं पोषण करणार आहे. काही वनस्पती अशा आहेत, औषधी वनस्पती हिमालयात आहेत त्या, किंवा काही डोंगरांमध्ये लपलेल्या आहेत. आज आपल्याला त्या ओळखायला येत नाहीत. उदाहरणच घ्यायचं झालं तर संजीवनी वनस्पती जी हनुमंतांनी आणली, पण ती आपल्याला आज कशी असते हे माहीत नाही, कळत नाही, ओळखता येणार नाही. पण अशा काही वनस्पतींचा शोध जो आज लागलेला आहे त्या चंद्राच्या किरणांच्या प्रकाशातच फक्त तोडायच्या असतात. पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता जाऊन त्या झाडाची पूजा करायची, त्या झाडाची क्षमा मागायची आणि मग त्याची पानं तोडायची आणि मग त्याचं रस काढून तो त्या पेशंटला रात्री तिथल्या तिथे त्या झाडाच्या साक्षीने पाजायचा. असे पूर्वी औषधं होती वैद्यांची. आणि म्हणून हा चंद्र औषधी गुणधर्मांनी युक्त आहे, कारण औषध हेच मुळात विष्णूचं स्वरूप आहे. तर अशा या औषधा या विशेषणांमधून विष्णूचं संजीवन रूप दाखवलेलं आहे. आणि पारमार्थिक अर्थ काढायचा झाला तर आपल्या तापत्रयांवरती पण तो औषधच आहे विष्णू. आपले जे 3 ताप आहेत, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक, या 3ही तापांवरची, त्रिविध तापांवरती विष्णूचं नाम किंवा विष्णू सहस्रनाम, विष्णूचा जप, विष्णूची उपासना हा त्याच्यावरचा उपाय आहे, औषध आहे. अशा अर्थाने सुद्धा त्याला औषधं म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे जगतः सेतू. हा जगाचा सेतू आहे, पूल आहे, बांध आहे. हा सेतू कशासाठी म्हणलेला आहे त्याला, तर समुद्र संसार आहे. हा जणू काय समुद्र हा एक समुद्र आहे, संसार हा एक समुद्र आहे आणि त्या संसाररूपी समुद्रावरती तरुण जाण्यासाठी पुलासारखा ज्याचा वापर किंवा ज्याची मदत होते, ज्याचा उपयोग होतो, ज्याच्या उपासनेमुळे आपण हे संसाराचं भवसागर तळून जातो, तो हा जगतच सेतू आहे. आता बंधारा किंवा सेतू किंवा हे काही बांधलं, धरण आपण त्याला आताच्या भाषेत म्हणू शकतो, तर त्याच्याने काय होतं, पाणी अडवलं जातं. आणि पाणी अडवलं की त्याचे निरनिराळे असे जलाशय निर्माण होतात आणि त्या जलाशयांपासून आपण ऊर्जा शक्ती, ज्याला वीज म्हणूया किंवा आणखीन काही ऊर्जा शक्ती आपण निर्माण करू शकतो. म्हणजेच या समुद्रावरती बांध घालून किंवा नद्यांवरती म्हणूया, नद्यांवरती बांध घालून त्यांना अडवता येतं. तसं आपल्या या प्रपंचामध्ये जे जे काही आपल्या वाट्याला येणार आहे, संसाराकडून आपल्याला परमात्म्याकडे जायचं आहे आणि म्हणून वाटेत खूप अडथळे आहेत, खूप विघ्न येतात. मग ह्या विघ्नांचा नाश करण्यासाठी किंवा अंतिम गंतव्य जे आपलं आहे मोक्षपद, तिथे जाण्यासाठी जे 3 पुरुषार्थ आहेत, काम, अर्थ, धर्म. धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ आवश्यक असतात, तर मोक्षाप्रत जाता येतं 4थ्या पुरुषार्थाकडे. आणि म्हणून धर्म, अर्थ आणि काम यांना जोडणार आणि मोक्ष यांना जोडणारा हा जगताचा सेतू आहे. मोक्ष हा पलीकडे आहे, आपण अलीकडच्या तीरावर आहोत, धर्म अर्थ कामामध्ये अडकलेलो आहोत. आणि या धर्मार्थ कामामध्ये अडकल्यानंतर मोक्षाकडे जाण्यासाठी मध्ये काहीतरी आपल्याला नावाडी पाहिजे, नाव पाहिजे, पूल पाहिजे. आणि म्हणून हा जगत हा सेतू आहे, मोक्षाप्रत नेणारा असा हा परमेश्वर. आणखीनही असा अर्थ काढलेला आहे की ज्याच्यामुळे जगतामध्ये सगळीकडे विविध वर्णांची जागा, सगळ्या जातींची विविधता दिसते आणि विविधतेतून एकता दिसते. सेतू म्हणजे जोडणारा, या पहिलं तीरावरती आणि ऐलं तीरावरती जोडणारा असतो, तसा अर्थाने पण अर्थ लावलेला आहे काही भाष्यकारांनी. पुढचं विशेषण घेतलं आहे सत्यधर्म पराक्रम. सत्यधर्म हा ज्याचा पराक्रम आहे, पराक्रमी तर हा आहेच, पण तो पराक्रम सत्याधिष्ठित आहे, सत्यावर आधारलेला आहे, असत्यावरती नाही आहे. आणि म्हणून असत्य सत्ता टिकूच शकत नाही. असुरी शक्ती, राक्षसी वृत्ती यांनी मिळवलेली सत्ता टिकू शकणार नाही. जी सत्याधारित सत्ता आहे तीच टिकू शकते. अशा अर्थाने त्याचा पराक्रम त्रिकालामध्ये टिकू शकतो. असा जो कोणी आहे तो सत्यधर्माने वागणारा, त्याचं जे ज्ञान, तेज, ऐश्वर, पराक्रम हे जे सगळे सद्गुण आहेत, हे सद्गुण सत्यावरती आधारलेले आहेत. त्याचं सत्यावरती धर्म पण आधारलेला आहे, पराक्रम पण आधारलेला आहे, ज्ञान पण आधारलेलं आहे, तेज पण आधारलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या बाबतीत निष्फल न होणारं, पालट न होणारं, अशा अर्थाने सत्यधर्म हा ज्याचा पराक्रम आहे तो सत्यधर्म पराक्रम.
सद्बुद्धी आपल्या दृष्टीने आपण म्हणूया. आपण काही कुठे जाऊन पराक्रम करायला जाणार नाही. मग आपण संसाराचं युद्ध लढत असताना सत्यबुद्धी, सद्बुद्धी हेच आपलं शस्त्र आहे, हाच आपला पराक्रम आहे. आपण जर सद्बुद्धीने वागायला गेलो तर आपल्याला कुठेही काहीही अडणार नाही, आपलं सदैव यशच मिळणार आहे. अशा अर्थाने हा आपल्या बाबतीमध्ये हा सद्धर्म किंवा सद्बुद्धी हाच पराक्रम म्हणता येईल. पुढच्या विशेष श्लोकाकडे वळूया. पुढचं 32व्या श्लोकामधलं पहिलं विशेषण आहे भूतभव्य भवन्नाथ. आता हा त्रिकालाचा उल्लेख आहे. भूत म्हणजे भूतकाळ, भव्य म्हणजे भविष्यकाळ आणि भावन किंवा भवत म्हणजे वर्तमान काळ. हा भूत, भव्य आणि भवत तीनही काळांचा नाथ आहे, स्वामी आहे. नाहीतरी कालचक्र त्याच्याच आज्ञेने चालतं आणि म्हणून हा जो भूतभव्य प्रभू या अर्थाने एकदा आलेला आहे. पण भूतभव्य भवत प्रभू आला आहे आणि इथे भूतभव्य भवत नाथ आला आहे. मग प्रभू आणि नाथ यात काय फरक आला? वेगळं विशेषण करायची काय भीष्माचार्यांना वाटली हे? तर प्रभू जो असतो हा स्वामी सत्ताधीश असा असतो, मालक ज्याला आपण म्हणतो. आणि नाथ कोणाला म्हणतात? जो पालनपोषण करतो. पूर्वी नवऱ्याला नाथ म्हणण्याची, सीता नाथ म्हणायची पतीला, तेव्हा पती किंवा पिता हा नाथ असतो, कारण अनाथांना तो सनाथ करतो. अशा अर्थाने नाथमध्ये वात्सल्य आहे आणि प्रभूमध्ये सत्तेचं ऐश्वर आहे. आणि म्हणून भूतभव्य भवत प्रभू हे विशेषण येऊन गेले. इथे आले भूतभव्य भवत स्वामी किंवा नाथ. पुढचं विशेषण घेतलं आहे पवनः. पवन शब्दाचा संस्कृतमधला अर्थ होतो वायू, परंतु पू धातू आहे त्याच्यामध्ये. पू म्हणजे शुद्ध करणे, जो शुद्ध करतो तो पवन. या अर्थाने पवते इति पवनः अशी त्याची व्युत्पत्ती दिली जाते. म्हणजे काय करतो तो? पवित्र करणाऱ्यांमध्ये हा पवित्र आहे. पवित्र करणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. आपण गोमूत्र हे पवित्र मानतो. ते शिंपडलं की घरातलं सगळं दूषित हे जातं आणि पवित्र होतं. तेव्हा अशा काही गोष्टी आहेत, गंगेचं पाणी, गंगोदक, गोमूत्र, अशा पवित्र करणाऱ्या काही गोष्टींमध्ये जो पवित्र आहे त्याला पवन असा शब्द वापरला आहे. म्हणजेच सूर्य हा पवित्र करतो. संन्याशी लोक सूर्यस्नान म्हणतात. सूर्यामध्ये उभं राहणं ज्याला म्हणतात त्याला सूर्यस्नान घडलं. अशाही पद्धतीने तो पवित्र करतो आपल्याला. आता सूर्याच्या किरणांमध्ये असणारे आपल्याला जीवनसत्व देणारे घटकही माहीत आहेत. तेव्हा अशा या सगळे जे घटक आहेत त्यांनी निर्माण केलेले, जे विश्वाला पवित्र करू इच्छितात, करण्यासाठी झटतात, प्रयत्न करतात, त्या सगळ्यांमध्ये हा प्रमुख आहे. कोणत्या रूपाने? वायूच्या रूपाने. वायू हा सगळीकडे शुद्ध हवा आणत असतो आणि म्हणून आपण बघतो घरामध्ये हवा उजेड पाहिजे. तर ही जी वायूची क्रिया आहे ही शुद्धीकरणाची क्रिया आहे आणि वायूच्या रूपाने हा सगळीकडे संचार करतो, म्हणून त्याला पवन म्हटलेलं आहे. आणि पुढचंच विशेषण घेतलेलं आहे पावनः. काल आपण प्रयोजक क्रियापदं पाहिली होती. पवन म्हणजे स्वतः शुद्ध करतो आणि पावन म्हणजे शुद्ध करवून घेतो. आई जसं मुलाला भरवते, खाणारा तो बाळच असतो, पण आई काय क्रिया करते? भरवण्याची क्रिया करते. तेव्हा शुद्ध करणाराही तोच आहे आणि शुद्ध करवून घेणाराही पावन अर्थाने तोच आहे. आता इथे पावन शब्दामध्ये काय केलेलं आहे त्यांनी? तर इतरांना पवित्र करा अशी आज्ञा देतो आहे. जे आपण मगाशी पाहिलं, गोमूत्र आहे किंवा सूर्य आहे किंवा वायू आहे, या सगळ्यांना पवित्र तुम्ही ह्या विश्वाला करा अशी प्रेरणा देणारा, त्यांच्याकडून विश्वाची शुद्धी करून घेणारा, गंगोदक करून, अशा अर्थाने इथे त्याला पावन असा शब्द वापरलेला आहे. पावयती ती पावनः म्हणजे पवित्र करणाऱ्या घटकांना स्फूर्ती देणारा, ऊर्जा देणारा, पावित्र्य देणारा. स्वतः पवित्र असल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला कशा पवित्र करतील? अग्नी पवित्र करतो. अग्नीवरती एखादी गोष्ट तापवल्या असतात, त्याच्यातले जंतू नष्ट होतात, म्हणजे तो पवित्र करतो त्या वस्तूला, घटकाला, अन्नाला. तर अशा अर्थाने पवित्र गोष्टींना प्रेरणा देणारा, पावित्र्य देणारा असा हा पावक आहे, पावन आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे अनल. अनल म्हणजे अग्नी. आता हा जो अग्नी आहे, हा अग्नी
शरीरामध्ये कायम प्रदीप्त असतो. जठराग्नी आपण त्याला म्हणतो किंवा वैश्वानर अग्नी असं त्याला म्हटलं जातं. तर हा जो जठराग्नी आहे हा काय काम करतो आपल्या शरीरामधलं? चलनवलन करतो सगळं. खाल्लेल्या अन्नाचं पचन करून रक्त तयार करण्याचं काम हा जठराग्नी करत असतो. आणि म्हणून गीतेमध्ये श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तो पचाम्यन्नम चतुर्विधम. सगळं अन्न जे 4 प्रकारचं अन्न जे तुम्ही खाता ते सगळं पचवण्याचं काम मी करतो. तिथे हा विश्वात्मा वैश्वानर जठराग्नी विष्णूच्या रूपाने बसलेला आहे. आणि म्हणून त्याला अनल अग्नी असं विशेषण वापरलेलं आहे. आणि अन्न म्हणजे प्राण, त्या प्राणाच्या आश्रयाने तो राहतो आपल्या शरीरामध्ये, म्हणून त्याला अनल. किंवा दुसरा एक अर्थ काढला आहे अन आणि अल अशी जर फोड केली तर अल म्हणजे शेवट, ज्याला शेवट नाही, अन म्हणजे नाही, म्हणजे ज्याचा अंत नाही, अनादि अनंत तो तर आहेच. पण इथे तो अग्नी या अर्थाने जास्त योग्य वाटतो. कारण वरती आपण पवन आणि पावन विशेषणाला जोडून जर त्याचा संदर्भ घेतला, कारण ही सगळी विशेषणं अशी संदर्भाने जोडत श्लोक तयार झालेले आहेत. आणि म्हणून इथे त्याचा अर्थ अग्नी हा जास्त योग्य संयुक्तिक वाटतो. आता हा जो अग्नी आहे हा कोणत्याही स्वरूपाचा असो, मग तो त्याचं स्वरूप अमर्याद आहे. सगळीकडे अंशभूताने पंचमहाभूतामध्ये तो लपलेला आहे. आणि म्हणून तो विष्णूचं स्वरूप आहे असं इथं सांगायचं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे कामहा. काम म्हणजे इच्छा, कामना. मग हा म्हणजे नष्ट करणारा. आता कामना देणाराही पुढचंच विशेषण कामकृत घेतलं आहे. कामहा आणि कामकृत म्हणजे 2 विरुद्ध अशा अर्थाने त्या ठिकाणी विशेषणं घेतलेली आहेत. म्हणजे काय? कोणत्या कामनांचा तो परिहार करतो, नाश करतो? तर ज्या इच्छा धर्मबाह्य आहेत, अनैतिक आहेत, दुराचारावर आधारलेल्या आहेत, अशा कामनांचा तो नाश करतो. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करतो. आपण कुठलीही कामना करा आणि देवानी पुरवावी असं नाही आहे. त्याला सत्याचा धर्माचा अधिष्ठान असलं तरच. आणि म्हणून कामहा इथे जो म्हटलेला आहे तो भक्तांच्या ठिकाणी वाईट कामना निर्माणच करत नाही, होऊच देत नाही निर्माण. नाश करणं तर पुढची टप्प्यातला पायरी झाली. कामना म्हणजे इच्छा. विवेकानंदांची इथे आठवण येते. विवेकानंद वडील गेल्यानंतर अतिशय त्यांची अवस्था आर्थिक अवस्था फार बिकट झाली होती. आणि ते कालीमातेचे फार मोठे भक्त झाले होते. रामकृष्णांनी त्यांच्यावरती अनुग्रह केल्यामुळे कालीमातेच्या मंदिरात रोज दर्शनासाठी जायचे. आई त्यांना म्हटली, अरे तू रोज त्या कालीमातेकडे जातो, जरा काही माग तिला. इथे अन्नान्न व्हायची वेळ आलेली, आपल्याला काही नाही, तुला काही माग असं वाटत नाही का? नाही नक्की. आईला म्हणतो नाही आज तर नक्कीच मागतो. मंदिरात गेले, कालीमातेचं दर्शन घ्यायला उभे राहिले की सगळं विसरून जायचे आणि कालीमातेच्या मुखाच्या मिळणाऱ्या आनंदात तल्लीन व्हायचे. घरी आल्यावर आईने विचारलं, काय मागितलंस? अरे गाभाऱ्यात गेल्यानंतर मी मागायचंच विसरून जातो. ही जी वृत्ती आहे ही कामहा वृत्ती आहे. भक्तांना काही मागावं असं इच्छाच तर होऊ देत नाही. इतका निष्काम भाव मंदिरात जाताना आपल्याला ठेवता आला पाहिजे. भगवंताचं दर्शनाचाच आनंद घ्यायचा आहे. तुझं तेज, तुझं रूप, तुझं माझ्या डोळ्यामध्ये सामावते, तुझा आनंद, तुझी प्रसन्नता माझ्यामध्ये आली पाहिजे म्हणून जायचं आहे. केवळ भौतिक कामना करून मला हे दे, मला ते दे नाही. अशा कामनांचा तो हा आहे, म्हणजे नष्ट करणार आहे. आणि कामकृत म्हणजे कामना पूर्ण करणार आहे. म्हणजे कोणत्या कामना तो पूर्ण करणार? ज्या सात्विक आहेत, ज्या पारमार्थिक आहेत, ज्या खरोखरी भक्तांच्या उन्नतीसाठी आवश्यक आहेत, प्रगतीसाठी गरजेच्या आहेत, त्या कामना तो पूर्ण करतो. आणि खरोखरी एकदा तुम्ही निष्काम भावनेने जर भगवंताचं दर्शन, पूजन, जप जे काही करत असाल ते केलं तर भगवंताला मग आपण न मागतासुद्धा जे काही आपल्याजवळ नाही ते द्यावंसं वाटायला लागतं. अशा अर्थाने कामहा आणि कामकृत ह्या 2 जोड्या अतिशय विरुद्ध अर्थाच्या असा आहे. अजून एक याच्यातून कामकृतचा अर्थ काही लोकांनी असा काढला आहे की कामकृत हा पूर्वजन्मीचा कामदेव होता. नंतर त्याने कृष्णाच्या पोटी जन्म घेऊन प्रद्युम्न हा जो कृष्णाचा मुलगा तो पूर्वजन्मीचा कामदेव, त्याचा उल्लेख इथे त्याला जोडलेला आहे की हा प्रद्युम्न ज्याला
त्याला ज्यांनी जन्म दिला तो हा विष्णू, अशा अर्थाने तो पण कामकृत जोडलेला आहे. पण तो इथे संदर्भ मला तरी अनुषंगिक वाटत नाही, चुकीचा मी म्हणू शकत नाही, तो लावलेला आहे अर्थ. प्रद्युम्न हा कामकृत म्हटलेला आहे. विशेषणही अनेकांना लावता येतात, अनेक प्रकारे लावता येतात. विशेषणांवरून आठवलं, आपण लहान मुलाला म्हणतो किती गोड आहे. आता गोड हा दिसण्याचा गुण आहे का? हो, गोड हा जिभेचा गुण आहे. रसनाला आपण साखर गोड असते. आता ते लहान मुलाला तू किती गोड आहेस म्हणतो, मग हे गोड कोणत्या अर्थाने? दिसणं गोड म्हणजे कोणत्या अर्थाने? त्याचं रूप आपल्याला डोळ्याने दिसतंय, मग त्याला सुंदर, छान ही विशेषणं असताना सुद्धा आपण काय म्हणतो, नाही किती गोड आहेस. हा जो बोलीभाषेतल्या विशेषणांचा वापर आहे ना, तो या विष्णू सहस्रनामामध्ये वेळोवेळी जाणवतो. त्यामागचा भाव ओळखायचा आहे. तुम्ही त्याला गोड आहे म्हणताना तुमच्या मनात केवढा गोडवा आलेला आहे त्याच्याबद्दलचा, त्याचा निष्पाप निरागस चेहरा पाहिल्यानंतर तसा भगवंताबद्दल आला पाहिजे. आणि म्हणून कुठली कुठली विशेषणं कुठल्या कुठल्या संदर्भात जोडली जातात, त्याच्यामागचा जो भाव असतो तो फार महत्त्वाचा असतो. तेव्हा कामकृत म्हणजे ज्याच्या भक्तांच्या सात्विक कामना जो पूर्ण करतो. पुढचं विशेषण घेतलं आहे कांत. कांत म्हणजे प्रिय, आवडणार. आपल्याला जे काही आवडतं, ज्याच्याविषयी अत्यंत प्रेम वाटतं, ते आपल्याला हवंसं वाटतं. हे साहजिक आहे, मानवी स्वभाव आहे तो. आणि म्हणून अत्यंत तेजस्वी किंवा अत्यंत सुंदर यालासुद्धा कांत म्हणतात, सुकांत. सुंदर स्त्रीला सुकांता म्हणायची हे आहे विशेषण. तर इथे हा कांत हा शब्द जो आलेला आहे हा प्रिय या अर्थाने आलेला आहे. आणि कोण आपल्याला प्रिय असावा, काय प्रिय असावं आपल्याला, तर विष्णूचं स्वरूप प्रिय असावं, कांत असावा आपल्याला. त्याच्याविषयी आपल्याला प्रेम वाटावं, आदर वाटावा, जवळीक वाटावी, असा इथे अर्थ आहे. या ठिकाणी आत्मज्ञानाचा विषय संदर्भ जोडलेला आहे. याज्ञवल्क आणि त्यांची पत्नी मैत्रेयी यांचा संवाद इथे आठवतो. याज्ञवल्क्यांनी बरीच वर्ष गृहस्थाश्रम केल्यानंतर ते म्हटले, मी आता संन्यास घ्यायला जातो. पत्नीला म्हणजे मैत्रेयीला, तुला माझ्या संपत्तीतलं काय हवं ते सांग, उरलेलं सगळं मी दान करून टाकणार आहे. मैत्रेयीसुद्धा अतिशय ऋषिका, ज्याला स्त्री ऋषी होते त्यांना ऋषिका म्हणत, ती ऋषिकाच होती. तर ही ऋषिका काय म्हणते, तुमच्या संपत्तीने मला काय लाभ होणार, मला ती संपत्ती नको, त्याच्याहून श्रेष्ठ असं काय आहे ते मला द्या, की ज्याच्यामुळे माझा उद्धार होईल. ते म्हणतात तेवढं सोडून बाकीचं माग ना. ती हटून बसते, मग मला काहीच नको. मग शेवटी संन्यास घ्यायला जाताना बायको समाधानाने परवानगी बायकोनी द्यावी म्हणून तिने मैत्रिणींनी मागितलेलं आत्मज्ञान याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला सांगितलेलं आहे. ती याज्ञवल्क संहितेमध्ये आलेलं आहे. शेवटी तिला काय प्रिय होतं, नवरा प्रिय नाही, संपत्ती प्रिय नाही, तिला आत्मज्ञान प्रिय होतं. आणि ते आत्मज्ञान तिने आपल्याकडे घेतलं. अशा अर्थाने आपल्याला काय आवडावं, काय प्रिय असावं, हे सुद्धा हे विष्णूचं स्वरूप आपल्याला प्रिय असावं. त्या विष्णूच्या स्वरूपाकडे जाण्यासाठी आवश्यक आहे ते आत्मज्ञान आहे. आणि म्हणून आत्मज्ञान आधी आवडायला पाहिजे. आपल्याला अध्यात्म कठीण व्हायला लागलं की आपण म्हणतो नको रे बाबा, डोक्यावरनं जाते. परंतु त्यातला गोडवा, त्याच्यातलं सोप्या भाषेतलं सुद्धा संतांनी आपल्याला अभंगातून शिकवलेलं आहे. ते सगळं जर वाचलं तर आपल्याला हळूहळू त्याची गोडी जास्त लागायला लागते, वाटायला लागते. आणि मग आपलं प्रिय जे काय आहे ते भौतिक प्रिय न राहता आपलं पारमार्थिक उन्नतीकडचं जे प्रिय आहे ते वाढायला लागतं. पुढचं विशेषण घेतलं आहे कामहा. परत तोच अर्थ आहे. कामकृतमध्ये तोच आहे, कामहामध्ये काम आलेलाच आहे, कांतमध्ये पण कामच आहे, अत्यंत प्रेम असणारा. आता इथे काम म्हणजे अभिलाषा. काम्यते इति कामः. कशाची अभिलाषा किंवा कशाचं हे, तर आपला काम्य विषय जो असतो तो आपल्या वयानुसार बदलतो. उदाहरणार्थ लहान मुलाला, अगदी लहान मुलं असतं, त्याला आपण खाऊ दिला तो त्याला आवडतं. त्याचा काम्य विषय काय, खाऊ. कोणी आलं की काय खाऊ आणला माझ्यासाठी हे आधी तो विचारतो. थोडा मोठा झाला की मग त्याला खेळणी आवडायला लागतात, मग त्याला खेळणी हवी असतात. त्याच्याहून थोडा मोठा झाला की त्याला मग
कपडे हवे असतात, नवीन नवीन कपड्यात त्याचा इंटरेस्ट म्हणू आपण आपल्या भाषेत निर्माण होतं. हा काम्यविषय असा असा बदलतो. तारुण्यातला काम्यविषय वेगळा, वार्धक्यातला काम्यविषय वेगळा. तर हा जो काम आहे हा असा बदलत जाणारा काम आहे. आणि मग शेवटी आपला काम कोण राहायला पाहिजे, तर हा परमात्मा विष्णूची प्राप्ती करून घ्या. अशा अर्थाने इथे हा जो काम आहे हा काम सगळ्यांसाठी विष्णूच असावा अशी इच्छा धरून त्याला विनंती केलेली आहे, प्रार्थना केली आहे, त्याचं विशेषण वापरून त्याची स्तुती केलेली आहे. आणखीन एक अर्थ ह्याच्यात निघतो. क म्हणजे ब्रह्मा, अ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महादेव. अशा अर्थाने तो काम शब्द तयार होतो. ब्रह्मा विष्णू महेशाचं एकत्रित रूप जो परमात्मा, त्याला इथे वंदन आहे. पुढचं पुन्हा विशेषण घेतलं आहे कामप्रद. आता कामकृत आणि कामप्रद फारसा फरक नाही आहे, अति पुसटचा फरक आहे. कामप्रद म्हणजे काय, आपल्या कामना आपल्याला प्रदान करणारा, देणारा. मग आपल्या ज्या कामना असतात किंवा आपल्या भक्तांचा जो काम असतो त्याच्या त्याच्या आवडीचं त्याला देव देतच असतो. अशा अर्थाने इच्छित गोष्टी त्याला तो प्रकर्षाने देतो. केव्हा देतो, जेव्हा तो शरण जातो तेव्हा. भगवंताला शरण गेल्याशिवाय तो कामप्रद होतच नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आपण शरणागती पत्करतो त्यावेळेला आपल्याला भौतिक कामना उरतच नाहीत. आणि म्हणून कामकृत म्हणण्यापेक्षा आपल्याला कामप्रदच जास्त व्हावंसं वाटतं. आणि ह्या अर्थाने हा भक्तांचा काम पुरवणारा, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीमध्ये गोडी निर्माण करणारा. आवड असतेच पण त्या आवडीमध्ये आणखीन गोडी तयार व्हायला पाहिजे. अशा अर्थाने इथे काम शब्द पुन्हा कामप्रद म्हणून वापरलेला आहे. आणि शेवटचं विशेषण घेतलेलं आहे प्रभू. प्रभू आपण मगाशी पाहिलं स्वामी किंवा ज्याला आपण सत्तेनियुक्त, सत्ताधीश. मग आता हा कशावरती सत्ताधीश आहे, हा सगळ्यांच्या कामना विषयावरती ज्याची सत्ता चालते तो इथे का प्रभू म्हटले. इथे प्रभू हा राजकीय किंवा पराक्रमी सत्ताधीश अशा अर्थाने आलेला नाही. इथं जो प्रभू आला आहे हा वरच्या काम, हा कामकृत, कांत, काम, कामप्रद या विशेषणांशी जोडलेला आहे. आणि ह्या सगळ्या कामनांचा जो प्रभू आहे, म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षावरती सुद्धा ज्याची सत्ता चालते असा हा प्रभू आहे. आणि म्हणून सर्वांवर प्रभाव टाकणारा, सगळ्यांच्या मनामधल्या भावभावनांवरती ज्याची अधिसत्ता चालते असा हा प्रभू भगवंत परमात्मा परमेश्वर, त्याला वंदन केलेलं आहे. 33व्या श्लोकामधलं पहिलं विशेषण आहे युगादिकृत. आता हे जे युग आहेत या युगांची निर्मिती, युग आदी 4 युग आपण मानतो, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर ह्या सगळ्या 4ही युगांचा हा काय आहे, युगाधिकृत, स्वतः निर्माण करणारा आहे. युगांचा आरंभ, आदी म्हणजे आरंभ, हा आरंभ करतोय, सुरुवात करतो. सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात त्यांनी ज्यावेळेला केली किंवा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला सत्ययुग, ज्याला कृतयुग असंही दुसरं नाव आहे, ते त्या ठिकाणी सुरू केलं त्यांनी. मग काही कालावधी आहे त्याचे, ते कालावधीमध्ये मी आता शिरत नाही. आत्ता जे चालू आहे ते कलियुग चालू आहे. आणि त्या कलियुगामधली सुद्धा काही युग जी असतात ती अशी युगांतर होत राहतात. त्यातली 27 युग संपलेली आहेत आणि आता 28वं युग चालू आहे. तेव्हा अशा ह्या युगांचा ज्याने आरंभ केला तो युगाधिकृत. पुढे म्हटलं युगावर्त. आता आवर्त, आवर्त म्हणजे परत 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 परत, आवर्तनामध्ये आपण अर्थ पाहिला. तर हा युगांचा आवर्तन तयार करणार आहे, एकामागून एक, एकामागून एक. सत्ययुग संपलं की त्रेता, त्रेता संपलं की द्वापार, द्वापार संपलं की कली, कली संपलं की पुन्हा सत्य. अशी जी त्याची आवर्तनं आहेत, एक चक्र जे आहे ते सगळं ह्या भगवंताच्या लीलेचा भाग आहे. त्यांनी हे सर्व सुरू केलं आहे आणि म्हणून त्याला युगावर्त, युगांची क्रमामागून आवर्तने घडवणारा. गीतेमधल्या 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. सहस्रयुगपर्यंतम महर्यत ब्रह्मणो विदु रात्री युग सहस्रांता तेहो रात्र विदो जनाहा. ही जी अहोरात्र आहे, अह म्हणजे दिवस आणि रात्र. आता मानवाची सहस्रयुग, 1000 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. अशी युग मोजायची ती आपल्या याच्यातून नाही. किंबहुना सत्ययुगातली युगगणना, कालगणना आणि कलियुगातल्या कालगणनेत सुद्धा फरक आहे. आपल्याला असं वाटतं 12 वर्ष पार्वतींनी
झाडाची पानं खाऊन किंवा पाण्याविना अन्नाविना ती कशी काय राहिली असेल? आपल्याला एक दिवस निर्जल उपवास करणं शक्य होत नाही. तर ही जी 12 वर्षाची कालगणना आहे ही त्या काळातली कालगणना आणि कलियुगातली कालगणना यामध्ये हा फरक जाणवतो. आणि म्हणून या 4ही युगांचा निर्माता, 4ही युगांची आवर्तनं घडवून आणणारा असा हा युगाधिकृत आणि युगावर्त आहे. आणि तो कसा आहे? पुढचं विशेषण आहे नैक माया, ज्याची माया न एक नाही अनेक रूपांनी मायेने हा नटलेला आहे. विश्वामध्ये जेवढी रूपं दिसतात ती सगळी या कालचक्राच्या प्रेरणेने सुरू होतात आणि विनाशकाली त्याच्यामध्ये ते विलीन होतात. हा मायेचा खेळ आहे. जणू काही लहान मुलीने जशी भातुकली मांडावी, मनात येईल तोवर खेळावं, कंटाळा आला की गुंडाळून पुन्हा सगळी भरून एका पिशवीत ठेवून द्यावी, तसा हा परमात्मा करतो आहे. माया रूपाने सगळं जग नटवतो, खेळतो, त्यांच्या बाहुल्यांना नाचवतो, करतो सगळं, आणि कंटाळा आला की सगळ्यांचा जीवनपट गुंडाळून ठेवून देतो. अशा अर्थाने त्याला नैक माया हा म्हटलं आहे. त्याची माया एक नाही आहे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे जे मनास भासते ती तुके रूप तयेचे. समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे की अनंत माया ही वैष्णवी म्हणजे विष्णवाची, विष्णूची माया कशी आहे? अनंत रूपाने नटलेली आहे. नैक माया एक नाही आहे ती. आदिपुरुषाची जी माया आहे, माया ही आदिपुरुषाची भार्या असं तिथे वर्णन आहे समर्थांनी केलेलं. आणि म्हणून हा मायेचा जो खेळ आहे हा मांडते पण माया, पुन्हा आवरून पण टाकते आणि पुन्हा स्वतः परमात्म्यामध्ये अंशरूपाने विलीन पण होऊन जाते. मग पुन्हा सृजनाच्या वेळेला तो आधी मायेची निर्मिती करतो आणि पुन्हा सगळा खेळ तयार होतो. अशा अर्थाने नैक माया हा शब्द वापरला आहे. पुढचं विशेषण आहे महाशनः. अशन म्हणजे खाणं, आहार. महा ज्याचा आहार खूप मोठा आहे. आता प्रलयाच्या वेळेला सगळ्यांना गिळंकृत करायचं या रूपाने त्याला महाशन म्हटलेलं आहे. त्याचा आहार खूप मोठा आहे. कल्पांताच्या वेळेला महत् अशनम यस्य सहा, ज्याचं अशन खाणं खूप मोठं आहे. अशा अर्थाने त्याला म्हणजेच काय, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा जो जठराग्नी आपल्या पोटामधला तो महाशन रूपाने तिथे आपण जे जे खाऊ ते सगळं पचवणारा असा तो महाशन पण आहे. अदृश्य. आता इथे अदृश्य जे म्हटलं आहे ते केवळ डोळ्याने न दिसणारा त्याला आपण अदृश्य म्हणतो, तसा अर्थ इथे नाही आहे. इंद्रियांना अगोचर, सगळी ज्ञानेंद्रिय आली मग त्याच्यात. डोळा, कान, नाक सगळ्यांना अगोचर येतो, कळत नाही. म्हणजेच काय, कान, त्वक, जिव्हा, नेत्र, नासिका यांच्या ज्या तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, या कशानेच त्याचा गंध येत नाही, त्याचं रूप दिसत नाही, त्याचा रस जाणवत नाही, त्याचं शब्द म्हणजे आवाज ऐकू येत नाही, असा हा अतींद्रिय शक्ती असा असणारा विष्णू आहे. म्हणजे इंद्रियांना जो बुद्धी, मन, इंद्रियांना अगोचर आहे, कळत नाही त्याचं स्वरूप कसं आहे. अस्तित्व आहे, फक्त हा अस्तिभाव जाणवतो, परंतु तो कळत नाही कसा आहे तो. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाने ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही, डोळ्यांनी त्याचा आकार दिसत नाही, कानाने त्याचा आवाज ऐकू येत नाही, अशा ह्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे अदृश्य स्थितीमध्ये असणारा असा हा परमात्मरूप त्याचं जे आहे ते आहे. पुढचं घेतलं व्यक्तरूप. एकीकडे अदृश्य म्हटलं, अव्यक्त म्हटलं, आणि एकीकडे आता व्यक्तरूप म्हटलं. दोनही अर्थ अशी विशेषणं बरोबर एका वाक्यात एक वापरलेली आहेत भीष्माचार्यांनी. मग अदृश्य जर आहे, कुशानेच तो जसं हे व्यक्त होत नाही, तर इथे व्यक्तरूप कोणत्या अर्थाने त्याचं? तर इथे जे व्यक्तरूप घेतलेलं आहे की जे जाणण्या इतकं प्रकट आहे, मग ते कशाच्या रूपाने? तर जीवात्म्याच्या रूपाने. तो परमात्म्याच्या रूपाने अदृश्य आहे, पण त्यांनी जो जीवात्मा आपल्यामध्ये अंशभूत सगळ्यांच्यामध्ये जो घालून ठेवला आहे त्याच्याने तो व्यक्तरूप होतो. आपण प्रत्येकाच्या हृदयस्थ भगवंताला जाणू शकतो, नमस्कार करू शकतो, त्याच्याशी आपण बोलू शकतो. या अर्थाने आपल्यामधली जी प्राणशक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, ती त्या भगवंताचं प्रकट रूप आहे, व्यक्त रूप आहे. आणि म्हणून त्याला जे जे व्यक्त आहे ते परमात्म्याचंच व्यक्त रूप आहे, आणि जे अनुभवाला येतं ते व्यक्त रूप. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्तियम योगिनो, असं भागवतकार म्हणतात. ध्यानावस्थामध्ये ज्याला तो व्यक्त दिसतो, स्पष्ट दिसतो, अशाही अर्थाने त्याचं व्यक्त रूप आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे सहस्त्रजित. सहस्त्र म्हणजे हजार,
जित म्हणजे जिंकणार. हजारो लोकांना ज्यांनी जिंकलं आहे, योद्ध्यांना, पराक्रमी लोकांना जिंकलं आहे. आता रामावतार आहे, कृष्ण अवतार आहे, त्यांनी युद्धामध्ये सगळ्यांना जिंकलेलं आहे, त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. पराक्रमी जे वीर आहेत त्या सगळ्यांना तो जिंकून घेतो किंवा त्यांच्यावरती विजय मिळवतो, अशा अर्थाने तो सहस्त्रजित आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे अनंतजित. तसंच आहे सहस्त्रजित आणि अनंतजित, पण फरक असा आहे, सहस्त्र म्हणजे हजारो लोकांशी युद्ध करून ज्यांनी जिंकलेला आहे, हा जो आहे हा प्रत्यक्ष अवतार घेतल्यानंतरचा तो सहस्त्रजित आहे. आणि अवतारापूर्वीचा जो परमात्मा आहे तो अनंतजित आहे. त्याच्यात जित म्हणजे पराक्रमाला अंतच नाही आहे. मग म्हणून सहस्त्रजित आणि अनंतजित यामध्ये फरक हेच आहे की तो ज्या वेळेला अवतार घेऊन इथे येतो, पृथ्वीवर विश्वामध्ये येतो आणि जो पराक्रम गाजवतो तो सहस्त्रजित, त्या अंगाने त्याला सहस्त्रजित मानलेलं आहे. आणि अनंतजित म्हणजे त्याच्या असंख्य प्रमाणामध्ये जी अचिंत्य शक्ती आहे त्याच्यामध्ये असणारी जी साहसाची, पराक्रमाची दैवी शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने तो अनंतजित आहे. सगळ्या 84 लक्ष योनींना त्याने जिंकलेलं आहे, कारण त्याच्यावर त्याची सत्ता आहे. अशा अर्थाने तो अचिंत्य रूप आहे, ज्याच्या जय मिळवण्याच्या सामर्थ्याला मर्यादाच नाही, असा तो अनंतजित. पुढच्या विशेषणामध्ये इष्ट विशिष्ट. इष्ट म्हणजे सगळ्यांना हवासा आवडणारा. मग जो आपल्या आता इष्टदेव असेल त्याचा आपण जप करतो, पूजन करतो, अशा अर्थाने तो इष्ट आहे. अविशिष्ट म्हटलेलं आहे पुढचं. अविशिष्ट म्हणजे जो विशिष्ट नाही. मागे एकदा विशिष्ट विशेषण येऊन गेले आणि आता तो इष्ट आणि विशिष्ट म्हणता अविशिष्ट म्हटलेलं आहे. आता हा अविशिष्ट कसा आहे, तर परमात्मा हा मुंगीमध्ये पण आहे, हत्तीमध्ये पण आहे, सगळ्यांमध्ये समरूपाने राहतो आहे. या अर्थाने तो वेगळा नाही आहे. मुंगीतला आत्मा वेगळा आणि हत्तीचा आत्मा वेगळा आणि आपला आत्मा वेगळा असं नाही आहे. सगळीकडे तो समभावाने राहतो, म्हणून तो अविशिष्ट आहे, वेगळा नाही आहे काही त्याच्यात. परंतु अणोरणीयान महतो महियान हे जे उपनिषदाचं वाक्य आहे, अणूमध्ये तो अणू आहे आणि महतो म्हणजे मोठ्यामध्ये तो महियान, सगळ्यात मोठा आहे. अशा अर्थाने त्याला अविशिष्ट असं शब्द वापरला आहे की सगळ्यांच्या अंतरंगामध्ये समभावाने राहणारा. पुढचं विशेषण घेतलं आहे शिष्टेष्ट. शिष्ट आणि इष्ट. आपण शिष्टचा संस्कृतमधला अर्थ पाहिला विद्वान. मग विद्वानांना जो इष्ट आहे, आवडतो, अशा अर्थाने तो शिष्ट, सभ्य, विद्वान, सज्जन, चांगले लोक हे त्याला आवडतात आणि तोही त्यांना आवडतो, अशा अर्थाने शिष्टेष्ट हा शब्द वापरलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे शिखंडी. शिखंड म्हणजे मोराचं पीस. शिखंडी हे मोराला म्हणतात. त्याच्या डोक्यावरती जो तुरा असतो, अतिशय सुंदर मोहक त्याचा डोळा असतो आणि तो जो तुरा आहे हा श्रीकृष्ण अवतारातला उल्लेख आहे. गोकुळामध्ये गोपवेशात असताना त्यांनी मस्तकी शिरपेचामध्ये आपल्या मोराचं पीस धारण केलेलं होतं. तो जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याच्या अर्थाने अलंकारासारखं हे शिखंड रूप त्याचं आहे. मोराचं पीस त्यांनी धारण केलेलं आहे, त्या संदर्भात त्याला हे शिखंडी हे विशेषण वापरलेलं आहे. कृष्णाच्या समोर त्याच्याच रूपातल्या विशेषणांचा उल्लेख भीष्माचार्य करतात. ऐकणारेही भाग्यवान, सांगणारे त्याहून जास्त श्रेष्ठ होते. हे शिखंडी रूप त्यांना समोर दिसतं आहे आणि त्याही रूपातलं त्यांचं वर्णन ते मृत्यूशय्येवर शरपंजरी पडलेल्या अवस्थेमध्ये एवढं तत्त्वज्ञान, एवढं हे सांगणं सोपी गोष्ट नाही आहे. ते फक्त भीष्माचार्यच करू जाणे. व्यासांसारखेच आपल्याला ते गृहीत करून, संग्रहित करून देणारे. व्यास नसते तर आपल्याला विष्णू सहस्रनाम मिळालंच नसतं. सहदेव नसता तरीही मिळालं नसतं. तेव्हा अशा आपल्या भाग्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी जे झटतात ते खरे संत, सज्जन, महापुरुष. अशा अर्थाने शिष्टेष्ट त्यांना म्हटलेलं आहे. विद्वानांनाही तो आवडतो आणि सामान्यांनाही आवडतोच. शिखंडी. पुढचं विशेषण घेतलं आहे नहुषः. नह आणि उ धातू आहे, बांधून ठेवणे, एकत्रित गठीत करणे. हा नहुष काय आहे तर सगळ्या प्राणीमात्रांना आपल्या मायेने बांधून ठेवतो. मायेपासून सुटका आपली शक्यच नाही. जोपर्यंत आपण शरीर देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत माया हा आपल्यावरती पगडा असणारच. त्याशिवाय आपली देहबुद्धी चालूही शकणार नाही, देह चालूही शकणार नाही. आणि म्हणून अशा अर्थाने तो नहुष आहे.
नहुष राजाचंही नाव होतं, तसाच तो होता देहबुद्धीचा. आणि म्हणून नहुष हे भूतजाताला, सगळ्या प्राणीमात्रांना योगमायेने समावृत्त करणारा आणि अशा अर्थाने धर्माचरण केलं की अभ्युदय आणि निःश्रेयस, ज्याला मोक्ष आपण म्हणूया, तो प्राप्त करून देणारा असा अर्थ तिथे आहे. पुढे आहे वृष. वृष म्हणजे धर्म. धर्माप्रमाणे हा वागणारा स्वतःच धर्मस्वरूपच आहे, त्याचं वेगळं असं रूप नाहीच आहे. विष्णू म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच विष्णूचं स्वरूप. पण असा हा पवित्र असणारा धर्म, हा आपण आपला धर्म पाळायला पाहिजे. परत मी काल सांगितलं तसं धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे. धर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य. मातृधर्म, पितृधर्म, शेजार धर्म, जे काही धर्म आपण पाळत आलो, पतिधर्म, पत्नी धर्म, म्हणजे आपल्या वाट्याला आज जर स्वयंपाकाचा धर्म आलेला आहे, कर्तव्य आलेलं आहे, तर ते प्रांजळपणाने करणं हा आपलं धर्माचरण झालं. धर्माचरण करण्यासाठी काही धर्मगुरूंकडेच जावं लागतं असं नाही आहे. गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा धर्माचरण करता येतं. विष्णूची उपासना आहे ती धर्मरूपाने, आणि म्हणून त्याला स्वतःलाच धर्म हे विशेषण वापरलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे वृषः. काल पाहिलं, वृष म्हणजे बैल, सामर्थ्याचं प्रतीक आहे. तर हा स्वतः धर्मस्वरूप आहे. वृष म्हणजे बैलासारखा सामर्थ्यशाली आहेच, आणि म्हणून त्याला वृषाची उपमा पुन्हा पुन्हा दिली गेली आहे. वृषा ही वृषभो विष्णूमध्ये आपण ते पाहिलंच. मी म्हणलं ना, काही काही विशेषणं सुरुवातीला खूप सांगावी लागतात, नंतर त्यांची पुनरावृत्ती होत गेल्यानंतर ते आपल्या लक्षात येतं की हे कुठे आलेले आहे. आता वृषा ही वृषभो विष्णूमध्ये आपला हे वृष शब्द खूपदा आलेला आहे. तोच परत काय आला तर इथे सगळं धर्माचं वर्णन सुरू झालेलं आहे. जो विद्वानांना मान्य आहे, जो शिखंडीच्या रूपात आहे, धर्माप्रमाणे वागणारे लोक आहेत, त्यांच्या कामना पूर्ण करणारा मागच्या श्लोकात आपण पाहिलं. तर असा हा धर्मस्वरूप आहे. धर्माच्या अनुसरून जर तुम्ही काही कामना केल्यात तर तो पूर्ण करणारा, त्याला धर्म म्हटलं जातं, धर्मस्वरूप म्हटलेलं आहे. आता हे जे काही पारमार्थिक ऐश्वर आहे ते धर्माचरणाने आपल्याला प्राप्त होतं. पुढचं विशेषण घेतलेलं आहे क्रोध. हा क्रोधाचा नाश करणारा. आणि पुढचंच विशेषण घेतलं आहे क्रोधकृत. परस्पर विरुद्ध आहे. क्रोधाचा नाशही करतो आणि क्रोध निर्माणही करतो. दोनही अंगांनी या सगळ्या विष्णूची कार्य आहेत. आता क्रोध हा कोणत्या अर्थाने म्हटलेला आहे की परमात्मा भक्तांच्या क्रोधावरती त्यांना नियंत्रण, संयम कसं ठेवायचं हे शिकवतो. त्यांचा क्रोध दूर होतो. जे फार मोठे साधक असतात ना, त्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला असतो. त्यांना राग हा येतच नाही. एकनाथांचं उदाहरण आपल्याला माहीत आहे. त्यांच्या अंगावरती त्या एकाने चुळा थुंकायच्या ठरवलं, इतक्यांदा चुळा थुंकत गेले, ते रागवलेच नाहीत. प्रत्येक वेळेला पुन्हा पायऱ्या उतरून जायचे, गोदावरीचं स्नान करायचे, गोदामातेला म्हणायचं मी पुन्हा स्नान करावं अशी तुझी इच्छा आहे का, चल करतो. एखाद्याला आपल्या अंगावर चुकून काही उडलं तरी आपल्याला क्रोध अनावर होतो. एकनाथासारखे संत जे क्रोध हा आहे, मग ही क्रोध हा बुद्धी त्यांना कोण देतं तर भगवंत देतं. मग आपणही तशी मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. सांसारिक लोकांना पूर्णपणे शक्य नाही क्रोध हा होणं, आणि त्यांनी होऊ पण नाही. अन्यायाची चीड आलीच पाहिजे. मुलगा वाईट वागत असेल तर त्याचा क्रोध आलाच पाहिजे, त्याला रागवलंच पाहिजे. आणि म्हणून या अर्थाने क्रोध हा आणि क्रोधकृत. क्रोधकृत करता, क्रोध करणाऱ्यांचा सुद्धा तो करता आहे. म्हणजे जे रागीट माणसं असतात, योग्य प्रसंगी रागावणारे असतात, त्यांना सुद्धा रागावणारा आहे. अशा अर्थाने त्याला क्रोधकृत आणि क्रोध हा अशी दोनही दृष्टी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे विश्वबाहू. आपल्या बाहूंनी या विश्वाला ज्यांनी तोलून धरलं आहे, आधार दिला आहे, किंवा सहस्त्र बाहूंनी जी सहस्त्र कार्य तो करतो, अशा अर्थाने ज्याचं बाहू सगळीकडे पसरलेले आहेत, तो विश्वबाहू. महीधरा. मही म्हणजे पृथ्वी. मही पृथ्वी, किंवा ज्याला मही म्हणजे प्रकृती असंही म्हटलं जातं, माया प्रकृती, तर ती ज्यांनी धरून ठेवलेली आहे. धरणीधर हे विशेषण येऊन गेलेलं आहे, तिथे तो महीधर आलेला आहे. पृथ्वीचं तो धारण करतो, पृथ्वीला धरून ठेवलं आहे, पृथ्वीचा भार त्यांनी तोललेला आहे, पेललेला आहे. अशा अर्थाने त्याला महीधर असं सुद्धा म्हटलेलं आहे. तेव्हा या 34 श्लोकापर्यंत आपण भगवंताची अनेक रूपं परस्पर विरुद्ध अंगाने कशी नटलेली आहेत आणि तरीही ती कशी आपल्याला हवीशी वाटतात हे आपण पाहिलं.